चिखलदऱ्यात होणारे पुरातन वस्तू संग्रहालय आता अकोल्यात झालं आहे। अकोल्यातील बाबुळगाव येथे दीप पुरातन वस्तू संग्रहालय आहे। वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते या पुरातन वस्तू संग्रहालयाचं उद्घाटन झालं। या संग्रहालयात प्रकाश आंबेडकरांनी उद्घाटनादरम्यान फेरफटका मारला आणि शिवकालीन शस्त्रासह पुरातन संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या वस्तू पाहिल्या। सोबतच रेल्वे कंदील पाहून त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे। शिवकालीन शस्त्राचा संग्रह, कलामधून विविध संस्कृतीचा संग्रह, मध्ययुगीन बैठक आणि व्यवस्थेचे दर्शन घडते। यासोबतच ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट तयार होत असताना वापरण्यात येणारे व्हिडिओ कॅमेरेही असून अकोल्यात तयार झालेले हे दीप पुरातन वस्तू संग्रहालय नक्कीच अकोलाकरांसाठी कुतूहलाची बाब असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी म्हटले। 8 महिन्यापूर्वी असणाऱ्या ह्या सगळ्या वस्तू असणाऱ्या या ठिकाणी पाहिल्या होत्या आणि मी त्याच वेळेस नंना असं म्हणालो होतो की याचं आपण प्रदर्शन केलं पाहिजे, लोकांसमोर आणलं पाहिजे आणि एव्होल्युशन ज्याला आपण म्हणतो हा शब्द जो आहे, या एव्होल्यूट कशा होत गेल्या, डेव्हलप कशा होत गेल्या याचं तो व्हिज्युअल्स बघायला लागला तर शब्दापेक्षा व्हिज्युअल हे त्याला फार मोठ्या प्रमाणात तिथे असणारं शिकवतं आणि त्याला मग असणारं ज्याला आपल्याला म्हणता येईल की इंटरेस्ट त्या सगळ्या गोष्टीमध्ये राहतो आणि इन्स्टिंक्ट ज्याला म्हणतो तो इन्स्टंट ॲटिट्यूड जो आहे तो त्याचा बदलायला सुरुवात होईल असं माझी तरी असणारी एक अपेक्षा या सगळ्या याच्यामध्ये नंचा आणि मग डॉक्टर माधव यांचं असणारं खरंच अकोलेकरांनी असणारं मी असं म्हणेन आभार मानले पाहिजे। हे शहर डेव्हलप होण्याच्या दृष्टिकोनातून फार कमी जणांचा इंटरेस्ट आहे हे मी जाहीरपणे आज असणारं सांगू शकतो। बऱ्याच गोष्टी असणाऱ्या इथल्या असणाऱ्या डेव्हलप होऊ शकतात, नाही असं नाही, आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणात असणारं ड्राय झोन जरी असला तरी त्या ड्राय झोनमध्ये वेट झोनसुद्धा आणता येऊ शकतो अशी असणारी परिस्थिती आहे। आणि एका सेंटरने असणाऱ्या लोकांना ज्याला म्हणता येईल की विरंगुळासाठी किंवा असणारं आपली स्वतःची असणारी जिज्ञासा जी आहे ती पुन्हा शोधून घेण्यासाठी एक सेंटर मिळालं असं मी त्या ठिकाणी मानतोय। जगभर फिरत असल्यामुळे आणि फिरून घेतल्यामुळे बऱ्याच कमी शहरं आहेत की त्यांच्या मोदमधून नदी जाते अशी असणारी परिस्थिती आहे। अकोल्यातून असणारा मधोमध नदी जाते, परंतु दोन्ही बँक्सवरती ओपन स्पेस जरी असली तरी बसायला जागा नाही अशी असणारी परिस्थिती आहे। आणि म्हणून एक सेंटर झालं हे माझ्या दृष्टीने असणारं एक फार चांगलं मी त्या ठिकाणी मानतो आणि सर्व माणसं अकोल्यातली त्याचा असणारा कौतुक करतील आणि त्याचा आस्वादही घेतील अशी अपेक्षा बाळगून नंद यांना असणारं त्यांच्या सगळ्या जिज्ञासाला पुन्हा साथ घालून अजून नवीन काही शोधता येत असेल तर त्यांनी शोधावं आणि ते डेव्हलप करावं